नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीला सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे 10 नियम। पहिलं, सकाळी पहाटे उठून आंघोळ करावी। संक्रांतीच्या दिवशी ताजेतवाने मनाने आंघोळ करणे पवित्र मानले जाते। थंड पाण्यात स्नान केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि नकारात्मकता दूर होते। दुसरं, स्नानानंतर हलके पवित्र वस्त्र परिधान करावे। पारंपरिक रंगाने वस्त्र परिधान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते, घरात शांतता आणि सौभाग्य टिकते। तिसरं, सकाळी सूर्याला अभिवादन करावे। सूर्याला आराध्य देणे आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबातील सुख वाढवते। हे पद्धतीने नियमित केल्यास धन वैभव टिकते। चौथं, दान उपकार करावे। गरजूंना तांदूळ, वस्त्र, तेल किंवा इतर वस्तू दान करणे पुण्यकारक ठरते। घरात सकारात्मक व समृद्धी वातावरण निर्माण होते। पाचवं, गोड खाणे किंवा तिळगुळ वाटणे। घरात प्रेम, स्नेह आणि सौख्य निर्माण करण्यासाठी तिळगुळ गोड पदार्थ वाटा। हे शुभ संकेत मानले जातात। सहावं, घरातील साफसफाई करावी। संक्रांतीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवल्यास लक्ष्मीचा कृपा वाढते। अनावश्यक वस्तू बाहेर काढा आणि वातावरण सकारात्मक ठेवा। सातवं, सासरी लक्ष्मी म्हणून कर्तव्य पार पाडावे। सासरच्या घरात आदरपूर्वक वागणे, स्वच्छता आणि सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। घरात सौख्य आणि आदर टिकतो। आठवा, सकारात्मक वागणे आणि चांगले बोलणे। संक्रांतीच्या दिवशी राग, तणाव किंवा वाद टाळा। सकारात्मक संवाद कुटुंबात प्रेम वाढतो। नववं, सौभाग्याच्या रंगाने वस्त्र परिधान करणे। हिरवा, लाल, गुलाबी किंवा केशरी रंग शुभ मानले जातात। पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नका। 10वं, घरात तिजोरी, सोनं किंवा संपत्तीची सुरक्षितता राखणे। संक्रांतीच्या दिवशी आर्थिक वस्तू नीट ठेवा, अनावश्यक खर्च टाळा। हे घरात स्थिरता आणि समृद्धी टिकवते। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।